नमस्कार मित्रांनो, मी भीमराव भुजबळ आपलं स्वागत करत आहे लावण्य मल्टी सर्व्हिस या यूट्यूब चॅनलवरती। आज माती कामगार लोकांसाठी आनंदाची बातमी आहे, खुशखबरी आहे। त्यांच्यासाठी आनंद आहे की आज जी शासनाने योजना आणलेली आहे की माती कामगार ज्यांची नोंदणी झालेली आहे व ज्यांचा रिन्युअल झालेला आहे, बंद पडलेली आहे त्यांना नाही बरं का, ज्यांनी नोंदणी केलीच नाही, माती कामगार ज्यांनी रिन्युअल केलंच नाही त्यांना ही योजना नाही। जी योजना आहे की माती कामगारांना आता 4,000 रुपये हे भेटणार आहेत। कसे भेटणार आहेत, कुठून भेटणार आहेत, कधी भेटणार आहेत, किती दिवस भेटणार आहेत, संपूर्ण चर्चा आपण या व्हिडिओमध्ये बघूया। त्यामुळे कृपया पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित शेवटपर्यंत बघा, जेणेकरून आपल्याला पूर्ण माहिती कळेल। अर्धवट माहिती मिळाल्यामुळे तुमचंही त्याच्यामध्ये नुकसान होऊ शकतं। त्यामुळे विनंती करेल की पूर्ण व्हिडिओ बघा आणि जे माझ्या या चॅनलवरती किंवा व्हिडिओवरती नवीन आले असेल त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा। कृपया प्रत्येक जणांनी जो व्हिडिओ बघत आहे फार मेहनत घ्यावी लागते एक व्हिडिओ बनवण्यासाठी, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्यावं। तर आपण आज डिस्कस करणार आहोत की माती कामगार नोंदणीधारक व रिन्युअल धारक ज्यांचं ॲक्टिव्ह आहे, माती कामगार ज्यांचे ॲक्टिव्ह आहे त्यांना 4,000 रुपये हे कसे मिळणार आहेत। तर माझ्याकडे हा एक फॉर्म आहे जो आलेला आहे माती कामगारकडनं। हा जो फॉर्म आलेला आहे बघून घेऊ शकता तुम्ही। हा फॉर्म माझ्याकडे आलेला आहे। हा जो फॉर्म आहे हा फॉर्म आपल्याला भरायचा आहे। हा ऑफलाईन फॉर्म आहे, म्हणजे हा जो फॉर्म आहे याची नोंदणी ही ऑफलाईन आहे, ऑनलाईन नाही आहे। फॉर्म हा ऑनलाईन भरायचा नाही तर हा ऑफलाईन भरायचा आहे। फॉर्म भरल्यानंतर याला डॉक्युमेंट लावायचे तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स व पावतीची झेरॉक्स, असे 3 डॉक्युमेंट याला जोडायचे आहेत। अशी पावती जोडायची आहे की ती ॲक्टिव्ह आहे, त्याच्यामध्ये तुमची नोंदणी ही ॲक्टिव्ह आहे, संपलेली नसावी, रिन्युअल असावी, ही पावती त्याला जोडायची आहे। व जोडल्यानंतर हा फॉर्म कुठे जमा करायचा आहे तर बऱ्याच जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यात या फॉर्मची व योजनेची अजून कन्फर्म माहिती आलेली नाही आहे। पण नॉर्मली जे माती कामगार नोंदणी करतात किंवा जे कामगार ऑफिस आहेत तिथे जाऊन तुम्ही विचारपूस करू शकता की अशी एखादी योजना चालू आहे का। ते जर नसतील म्हणत तर ती काही दिवसांना का होईना पण तुमच्या जिल्ह्यातसुद्धा ही योजना चालू होईल। सध्या ही बऱ्याच जिल्ह्यामध्ये सुरू झाली आहे आणि त्याची जी काही ट्रेनिंग किंवा प्रोसेस आहे तीसुद्धा सुरू झालेली आहे। तर हा जो फॉर्म आहे मी तुम्हाला जो दाखवला आहे, हा जो फॉर्म आहे हा 4,000चा फॉर्म आहे। हा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, लेखी भरायचा आहे। लेखी भरल्यानंतर तुम्हाला त्याला डॉक्युमेंट जोडायचे आहेत। डॉक्युमेंट जोडल्यानंतर तुमचं कामगार ऑफिस किंवा जे कामगार नोंदणी करतात ज्या केंद्रावर किंवा ऑनलाईन केंद्रावर त्यांना विचारपूस करायची आहे। हा फॉर्म जो आहे तो मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देत आहे, त्यामुळे तुम्ही तिथून तो डाउनलोड करू शकता। त्यानंतर आता आपण हा जो फॉर्म आहे तुम्ही कुठे जमा करणार तर मी तुम्हाला आता सांगितलं की जवळचं जे सेतू केंद्र ऑनलाईन आहे तिथे विचारपूस करा किंवा कामगार ऑफिसला विचारपूस करा। तर आता हे 4,000 वाटपची प्रोसेस कशी असणार आहे तर हा फॉर्म जमा केल्यानंतर तुम्हाला कॉल येऊ शकतो की तुमची ट्रेनिंग होणार, 15 दिवस तुमची ट्रेनिंग होणार। तिथे तुम्हाला 15 दिवस एखाद्या साईटवरती जिथे काम चालू आहे तिथे तुम्हाला जावं लागेल, हजेरी लावा लागेल। कंटिन्यू 15 दिवस तुम्हाला तिथे जायचं आहे, तिथे काम करायचं आहे, तुम्हाला ट्रेनिंग घ्यायची आहे। माती कामगार ह्या योजना जी माती कामगार लोकांसाठी आहे त्यांची ही ट्रेनिंग तुम्हाला तिथं घ्यायची आहे 15 दिवस। 15 दिवस ट्रेनिंग झाल्यानंतर काही दिवसांनी तुम्ही ज्या फॉर्मला पासबुक जोडला आहे त्या पासबुकला हे 4,000 रुपये क्रेडिट होणार आहे। ट्रेनिंग झाल्यानंतर किती दिवसात क्रेडिट होतील अजून कन्फर्मेशन आलेली नाही आहे, पण सध्या फॉर्म सुरू आहेत, फॉर्म जमा करणं सुरू आहेत व ट्रेनिंग देणंसुद्धा सुरू झालेलं आहे। तर तुम्ही हा कामगाराचा जर तुमची कामगार नोंदणी असेल तर तुम्ही नक्की हा कामगार नोंदणी किंवा रिन्युअल करून घ्या आणि नक्की हा 4,000चा फॉर्म भरून घ्या। ही अमाऊंट आहे जी ती एकदाच येणार आहे।
ती काही कंटिन्यू येणार नाही आहे, ती एकदाच येणार आहे. आणि ती ही ट्रेनिंग जेव्हा तुम्ही कंप्लीट करसाल 15 दिवसाची, तेव्हाच हे 4,000 तुम्हाला तुमच्या अकाउंटला क्रेडिट होणार आहे. माहिती आवडली असेल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.